करांचे बादशाह उदय तांडेल असतील. उदय तांडेल आपल्या संघाची दारोमदार आपल्या खांद्यावर नेहमीच उचलत असतात. बघूया ह्या स्वर्गीय गणपत शेठ फकीरजी नाईक मैदानावर कुठपर्यंत बल मारतात. विजय पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने फार्म सोसायटीच्या दिशेने उदय यांच्यासाठी सामन्याला सुरुवात. दुसऱ्या पंत्य फेरीतला पहिला सामना पहिला चेंडू विजयांचा. उदय यांनी वरून स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावलेला आहे. सुरक्षितपणे मैदानावर चेंडू आदळतोय. काहीच पुढे येताना दिसत तिथे क्षेत्ररक्षक तत्पूर्वी 2 धावांच्या सुरुवात करतायत. उदय स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतायत, त्याचबरोबर संघाचं देखील खातं उघडतायत. पहिल्या चेंडूवर 2. जर क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला उभा असता तर नक्कीच झेल होऊ शकतात, पण तसं काय घडलं गेलं नाही. सुरेख गोलंदाजी विजयांची. दुसरा चेंडू विजयांचा. दुसरा चेंडू षटकातील आणि उजव्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पॉइंटच्या दिशेने स्टेअर केलेला चेंडू. एकच धाव मिळते उदयांना. सुरेख गोलंदाजी. कुठलाही मुक्त फटका खेळण्याची संधी देत नाहीत. दोन चेंडूमध्ये धाव 3. आता मात्र जयेश सामना करतील विजयांच्या गोलंदाजीचा. तिसरा चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू फळीच्या आतील कड घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो आणि एक धाव मिळते व एक धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडते. संघाच्या धावसंख्येने एक भरता करतायत. अशा प्रकारे धावसंख्या 4. संत पण सावध सुरुवात. विजयांचा चौथा चेंडू उदय यांच्यासाठी. फुल टॉसवर चेंडू घेतल्याने लॉंगांच्या दिशेने फटकावलाय चेंडू. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे आणि चौकार सीमारेषा ओलांडतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या हातून चेंडू निसटतोय आणि उदयांना चौकार मिळतोय. संघाला चौकार मिळतोय. संघाची धावसंख्या 8. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धावसंख्या बिनबाद 8. विजयांचा पुढचा चेंडू नकारात्मक चेंडूचा इशारा. अवंतर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 3. पुढचा चेंडू सुरेख चेंडू आणि इथे मात्र झेल सुटतोय. जीवदान मिळतं ते उदय यांना. नक्कीच हे जीवदानाचा फायदा उदय कुठपर्यंत उचलतात ते बघायचं आहे. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजीचा अनुभव इथे उपयोगाला पडतोय. एकच धाव मिळते उदयांना आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. अर्थातच 10 वर बिनबाद 10. षटक संपलेला आहे. सुरेख षटक म्हणता येईल जरी एक चौकार गेला असला तरी. सारसोळे संघाने अगोदरच अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर सारसोळे एकादश संघ आणि जुगाव संघामध्ये लढत होते उपांत्य फेरीतली, दुसऱ्या उपांत्य फेरीतली. आणि जर सारसोळे संघ फायनल शिरवणीची ना नंतर मग होईल याच्यातून आणि याच्यातून होईल ती फायनल जाईल. असं आहे का? शिरवणी आणि कोण होईल? सारसोळे होईल. सारसोळे आता जिंकला तो सारसोळे पहिला आणि शिरवणे हा सामना होईल. माफ करा काहीसं थोडंसं ही पहिली उपांत्य लढत आहे. दिगंबर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं आणि सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू फलंदाजाला चकवलाय, पूर्णपणे चकवलेला आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक देखील चकले होते.
निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 10. दुसरा उपांत्य फेरीतला सामना होईल तो शिरवणे अधिक 40 संघ व सारसोळे अधिक 40 क्रिकेट संघ. दरम्यान पहिला उपांत्य फेरीतला सामना आणि काहीसा डावेच्या बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न. इथे मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा, परंतु इथे पंचांनी बाद घोषित केलेला आहे. उदयांना एक धाव नक्की मिळते, परंतु मोठा आदरा सारसोळ एकादश संघाला. उदयांच्या रूपाने धावसंख्या 11 ना 12 माफ करा, 1 बाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर. दिगंबर यांना पहिलं यश आणि जुगाव संघाला पहिलं यश येते इथं पहिल्या उपांत्य फेरीत सामन्यात. दरम्यान उदयांची जागा भरून काढण्यासाठी येतात ते गणेश माफ करा गणेश जयेश यांच्याकडे येते गणेश. दिगंबर सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत एक नकारात्मक चेंडू सायना अंतर धावसंख्या दिली आहे. एकच चेंडू झालेला आहे. धावसंख्या 12 11 माफ करा 11. गणेश मात्र आपल्या खेळाशी दाद मागताना इथं पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने फार्म सोसायटी दिशेने गोलंदाजी करताना दिगंबर. गणेश प्रथमतः सामना करेल दिगंबर यांच्या गोलंदाजीचा. फटकावण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडू फलिकेचं संगमन काही जुळत नाही आणि निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1 बाद 11. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या उपांत्य फेरीतला सामना रंगताना दिसतोय ते आणि फुलटॉस मध्ये चेंडूच्या रेषेत शतरक्षक येत आहेत. महेश कुठली चूक करत नाही. सुरेख अप्रतिम झेल, उंचावरचं झेल टिपणं खरोखरच एक जिकरीचं काम असतं आणि ती जबाबदारी पेलली महेश भगत यांनी आणि गणेश यांना तंबूची वाट दाखवली. दुसरा मोठा आदरा सारसोळ एकादश संघाला, तो अवघ्या 12 या धावांवर. पहिला गडी बाद झाला होता तो 11 धावांवर. दुसरा गडी बाद झाला 11 माफ करा, दुसरा देखील गडी बाद होतोय तो 11 वरच. मनोज स्वतः कर्णधार फलंदाजीसाठी येताना. आता मात्र कर्णधार साजेशी खेळा वेगळ्या सामन्यामध्ये जर आव्हान टिकवायचं असेल तर सुरेख गोलंदाजी दिगंबर यांची. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचा गोलंदाजी टाकताना आणि इथे मात्र धावची सुवर्ण संधी असताना काहीशी गमावली. तिन्ही इष्ट्या दिसत असताना दिगंबर यांना काय उखडता आलं नाही. सुदैव जयेश यांचं. धावसंख्या 12, 1 पुढे सरकते. कदाचित बाय असावी. बॅट आहे, चेंडू फळीला लागून चेंडू केलेला असा. धावसंख्या 12. तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली इथे, कदाचित पंच नाही. ओके, सामन्याला सुरुवात करायची आहे. दरम्यान दिगंबर सुरेख अप्रतिम गोलंदाजी खेळतील जयेश आणि डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाऊन पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या होते ती 2 बाद 13. दिशा भरकडते. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतील आणि पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा नकारात्मक चेंडूचा पुन्हा एकदा लागला. दुसरा नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येने 1 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. हातभार लावताना गोलंदाज सुरेख 4 चेंडू टाकले होते. तदनंतर 2 नकारात्मक चेंडू टाकले गेलेले आहेत आणि अशा प्रकारे 2 धावा देखील बाद केल्या आहेत. धावसंख्या 14. बोनकोडेगावचे नारायण मात्रे एक समाजसेवक आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
दरम्यान घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव मिळते जयेश यांना. संघाला धाव संख्या 2-15. पहिला उपांत्य फेरीतला सामना, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फटकावून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. एकच धाव मिळते जयेश यांना. सारसोळ एकाच संघाला एक धाव. अशा प्रकारे 2 षटकं संपतात. 2 षटकाच्या सहमतीनंतर 2-16. या षटकात दिगंबर यांनी 6 धाव 2 मिळवत आमचे गुणलेखक सहकारी जयदीप नाईक आम्हाला कळवताना आपण बरेच मीटिंग नंतर एकदा भेटलो होता. महिना जास्त गेला. दीपक भाऊनी सांगितलं मीटिंग. आहेत ना 15 तारखेपर्यंत अजून. सॉरी 22 ते 24 ते 26 आहेत ना आमच्याकडे. महेश भगत वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं महेश भगत, जुगाव एक्सप्रेस. सामना करतील सलामी मिळाली जयेश आणि त्यांच्या जोड्या असतील ते स्वतः कर्णधार मनोज यांना अजून काय खेळण्याची संधी मिळाली. धाव संख्या 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समुद्र. डावातील केवळ 12 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू, पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू पटकावलाय. बघायचा टप्पा घेतल्यानंतर पंचांचा इशारा काय येतोय. खांब्याला लागलेला इथे, खांब्याला टप्पा घेतल्यानंतर तुम्ही सांगा. चौकार. आयोजकांकडून इथं चौकार पंचांना सांगण्यात येते. इथे खांब्याला लागला मंचाला, चौकाराचा इशारा येतोय. धाव संख्या 20. आता मात्र फटकेबाजीला सुरुवात होताना जयेश यांच्या मनगाडातून चौकार येतोय. धाव संख्या 20. डॉक्टर देवेंद्र नाईक यांचं इथे आगमन झाले. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान मिड विकेटच्या दिशेने चेंडू पटकावला आणि 1 धाव मिळते. असे फार कमी असतात जे तत्ववेत्ते म्हणजे डॉक्टरेट मिळवलेले आहे. असे नाईक आपल्याला साहेब भेटलेले आहेत इथे आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषेवर चेंडू गोलटतोय आणि खानकडी इथं चौकार. इथं मात्र कर्णधारांच्या मनगडातून येताना दिसतोय आणि 4 धाव आणि संघांची धाव संख्या पडते 25 वर. काहीसं मागणं षटक ठरताना महेश भगत यांचं आतापर्यंत 9 धाव दिले त्यांनी 3 चेंडूमध्येच. पहिला उपांत्य फेरीतला सामना रंगताना दिसतोय. शरद नाईक हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व होतं आणि काहीसं दुर्दैवरित्या कोरोना काळामध्ये कोरोनाने घाला घातला त्यांच्यावर आणि त्यांच्यामध्ये त्याचा अंत झालेला आहे. अशा प्रकारे काहीशी दुःखद घटना आपल्या बऱ्याच या बेलापूर विभागातील त्यातल्या त्यात आमचे बंधू देखील होते आणि इथे मात्र पंचांचा उत्तुंग षटकाराचा इशारा येतोय. कर्णधार साजेशी खेळ खेळताना मनोज स्क्वेअर लेगच्या दिशेने हाफ वॉलीवर चेंडू येतो बघितलाय आणि पूल केला चेंडू मिड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे उत्तुंग षटकार. 15 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये. धाव संख्या होते ती 31. जिथे 2 षटकात 16 ते या तिसऱ्या षटकात 15 धावा आतापर्यंत दिल्या 4 चेंडूमध्येच. चौकार, 1 चौकार आणि षटकार. बघूया शेवटचे 2 चेंडू या षटकातील. एकच कसं काय बघा चेंडू किती 4च चेंडू झालेत. बघ जरा अजून बघा स्कोर. एक सेकंड 4च चेंडू झालेले आहेत. 5 डॉट गेला एक पाठीमा. हा घोषित मध्ये गेला होता काय. माफ करा.
क्षमस्व पंच, एक क्षमस्व थांबवायचं थोडंसं. एक चेंडू जो झाला तो आमच्याकडून थोडीशी चूक होते. निर्धाव गेला होता का काय गेला होता? एक धाव, एक ना, डॉट डॉट. ओके ओके, थँक्यू आणि सॉरी. धाव संख्या 31, शेवटचा चेंडू आणि इथे भिरकावलाय पॉइंटच्या दिशेने. बघूया काय होतोय. पंचांचा इशारा, षटकार. या षटकातील तिसरा षटकार, दुसरा षटकार आणि 2 चौकार आणि 2 षटकार. खूपच मागणं असं षटक. धाव संख्या 35, 3 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अधिक 40 सारखं सासवड एखादा संघ 21 धावा दिलेल्या आहेत असे आमचे सहकारी गुणलेखक जयदीप नाईक आम्हाला सांगतायत. सुरेख गुणलेखन त्यांचं. बोलायचं वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचा निर्वाणीचा अंतिम षटक घेऊन येतील प्रेमनाथ. प्यार से मुझे लोग प्रेम कहते, असं काहीतरी तो प्रेम चोकडांचा डायलॉग आहे आपल्याला पिक्चरमध्ये ऐकायला मिळालं असेल. 3 षटकाच्या मध्ये धावसंख्या 35, धावसंख्येला आकार आलेला. आता शेवटचं षटक प्रेमनाथ, एक उत्कृष्ट गोलंदाज. पाणी, अरे सॉरी 37, 21 धावा या षटकात कुठल्या गेलेल्या आहेत? 16 आणि 21, 37 शेवटचा निर्वाणीचा अंतिम. बघूया प्रेमनाथ कुठपर्यंत. आखूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने शेअर केलाय. पंचांचा इशारा, चौकाराचा इशारा येतोय. फटक्यांची आतिषबाजी, चौकार षटकार फटकावले जातात. मगाशी मनोज यांच्या मनगटातून आले होते आणि आता मात्र जयेश यांच्या मनगटातून. नंदकुमार मडवी यांचं आगमन झाले आमच्या मंडळाच्या वतीने, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र लॉंगांच्या दिशेने चेंडूच्या रेषेत क्षेत्ररक्षक आणि नक्कीच 2 धावा वाचवल्यात तिथे आणि 2 धावा पळून काढल्यात. सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याचं ह्या दुसऱ्या चेंडूवर. धाव संख्या 43. प्रेमनाथ त्यांचा पुढचा चेंडू जयेश यांच्यासाठी. हा पॉलीवर चेंडू घेतला, फटकावला चेंडू पुन्हा त्या दिशेने. अरे अप्रतिम, सुरेख झेल, झेप टाकून चेंडू टिपला. काहीसा जमिनीला 2 इंच कमी असताना चेंडू हातात घेतला. सुरेख झेल, अप्रतिम झेल. इथे मात्र खेळी संपुष्टात आणली. जयेश यांची सलामीला आले फलंदाज, परंतु भागीदारी एक उत्कृष्ट अशी भागीदारी आपण म्हणू शकतोय. जिथे 11 वर 2 गडी बाद होते तिथे मात्र 43 वर 2 म्हणजे जवळजवळ 32 धावांची भागीदारी इथे मात्र संपुष्टात काहीच सुस्थितीने आपल्या नेऊन ठेवलेला या सलामीवीराने. आणि आता मात्र त्यांची जागा भरून करण्यासाठी येते ते फलंदाज मिथुन. धन्यवाद. नमक मार केला घ्या घ्या. तर मिथुन आणि तिसरं यश येते ते प्रेमनाथ यांना. सुरेख गोलंदाजी, मी मगाशीच म्हणालो होतो की प्रेमनाथ एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. बघूया हे शेवटचे 3 चेंडू कशा प्रकारे टाकतील. धावातील 3 चेंडू खेळण्यासाठी मिथून मनोज यांच्या जोडीला प्रेमनाथ. आणि काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू म्हणता येईल. उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या रेषेत. सुरेख झेल, लागोपाठचा दुसरा झेल. अप्रतिम. पहिला झेल कदाचित टिपला गेला असता, परंतु तसं काय घडलं गेलं नाही. परंतु त्यांनी नक्कीच चौकार वाचवला. त्यानंतर एक अप्रतिम अविश्वसनीय डोळ्यांचं पारडं पेडणारं झेल होता तो. काय त्यांचं नाव काय? जितू बिरजू विजू भगत. सुरेख झेल, अप्रतिम दोन्ही झेल टिपलेले आहेत. आणि तिहेरी बळीचं संगम साधण्याची संधी, अर्थातच हॅट्रिकची संधी साधण्याची संधी आहे ती प्रेमनाथ यांना. आणि आता मात्र इथे येतात बहुतेक शशी तांडेल असावे. हे एक चौफेर फटकेबाज फलंदाज आहेत.
4 गडी बाद 43. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी शशी तांडेल. नवी मुंबई महानगरपालिकेची जी महापौर चषक स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये 18 चेंडूंमध्ये 84 धावांचे खेळ खेळणारे शशी तांडेल एक अविस्मरणीय खेळी ती अजूनही आठवणीत राहते. खेळण्यासाठी शेवटचे 2 चेंडू डावातील नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या खेळशी जाणवताना पंचांकडून प्रेमनाथ 15-20 पावलांची धाव घेत फार्म सोसायटीच्या दिशेने 5वा चेंडू शेवटच्या षटकातील 4थ्या चेंडू हाणामारीचं षटक असताना सुरेख गोलंदाजी हॅट्रिकची संधी आणि इथे मात्र हॅट्रिक गमावलेली या विकेटच्या दिशेने फटकावला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय होताना दिसत नाही. धाव संख्या 44. शेवटचा निर्वाणीचा अंतिम लास्ट बॉल टू गो. उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामने धाव संख्या 44. एक षटकार अर्धषटकासाठी नक्कीच फटकावू शकता मनोज तुम्ही, परंतु तेवढेच त्याकडून त्याचे प्रेमनाथ भिरकावला चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या रेषेत आणि झेल टिपताय. अप्रतिम गोलंदाजी. या षटकात 3 बळी मिळवलेले आहेत आणि केवळ किती 4 धावा दिल्या 7 धावा दिलेल्या आहेत आणि 3 बळी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी शेवटच्या हाणामारीच्या षटकात प्रेमनाथ. सुरेख गोलंदाजी पूर्णपणे. हा मनोज पूर्णपणे या शेवटच्या षटकात जखडून ठेवले. जरी 7 धावा गेले असले तरी हरकत नाही. निशिकांत तळेगावकर काहीसं उशिरा येत आहेत. त्यांची उणीव इथे नक्की भासते. जुगाव संघाला एक उत्कृष्ट फलंदाज शैलीदार फलंदाज पण नक्कीच त्यांची उणीव भासू शकते. या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या डावात सारसोळे एकादश संघाने 44 धावा फटकावून 45 धावांचं लक्ष्य म्हणजे जवळजवळ 11.2 दशांश सरासरी 5 दशांश सरासरी धावसंख्या फटकावायची आहे. कोण करतात तर काही वेळापूर्वी आगमन झाले आमच्या या व्यासपीठावरती सन्माननीय देवा नाईक यांचं. तर त्यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि विनंती करतो मी आमचे गावदेवी बोनकोडे 11 संघाचे अध्यक्ष नवी मुंबईचे माजी सभापती हनुमानजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय देवा नाईक यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. आपण इथे आलात आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे बोनकोडे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री नारायणजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहोत. नारायणजी म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. नेहमीच त्यांना पूर्वीपासूनच क्रिकेटची आवड आणि क्रिकेटला प्रोत्साहन देणारे नारायणजी म्हात्रे. इथे टॉस होतोय देवाजी नाईक यांच्या शुभ हस्ते. बघूया कोण होतोय टॉस का बॉस. कोण जिंकला हात दाखवा. कोण शिरवणे टॉस जिंकला.
ओके. शिरवणी संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय दिला ऑन दी स्पॉट. अभिनंदन करूया त्यांचं. आणि नारायणजी म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. वनमंत्री चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. हनुमंतजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते नारायणजी म्हात्रे बोनकोडे गावातील एक ज्येष्ठ समाजसेवक त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. आपण इथे आलात आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. तसेच बोनकोडे गावातील युवा समाजसेवक स्वप्नीलजी नाईक यांचा देखील आम्ही इथे सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. तसेच एक मिनिट सर. सन्मान्य नंदकुमार मडवी यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे काही वेळापूर्वी. वनमंत्री चषक 2026 मध्ये आपलं देखील स्वागत आहे. हनुमंतजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहोत. प्रथम आपण इथे आलात यासाठी आपले खूप खूप आभार. आणि तर सन्मान्य सुमित म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे काही वेळापूर्वी. तर त्यांचा देखील सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करतो मी सन्मान स्वीकारण्यासाठी. सुमितजी म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय हनुमंतजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते. आपले देखील खूप खूप आभार. आपण इथे आलात. आणि इथं मोठा आदरा बसतो प्रदीप यांच्या रूपाने. दुसऱ्या चेंडूवर स्वप्नजी नाईक यांना देखील विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा. निश्चित बात केलेला आहे. ते पहिल्या षटकात एक बाद टू कॉम बॉक्स एक. सीएम सर. ओके आभार. इथे मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. तर या पहिल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यामध्ये 45 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना अधिक 40 रन जुगाव यांची काहीशी बिकट परिस्थिती म्हणतात. 2 चेंडूच्या सभावणीत तर एक बाद एक अशी धावसंख्या. कोण बाल्या नाव फलंदाजचा बाळ्या. एक बाद एक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना बाळ्या एक डावखुरे फलंदाज, चौफेर फटकेबाज फलंदाज. शशी तांडेल उत्कृष्ट गोलंदाज. त्याचीच प्रतिक्रिया दुसऱ्याच चेंडूवर बळी मिळवलेला आहे. दरम्यान बाळ्या सामना करेल त्यांच्या गोलंदाजीचा. ब्लॉक वर टाकला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावलाय. चेंडू बघायचा एक धाव मिळते. एक बाद 2. एकवीस चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. महेंद्र खेळतात एक धावेवर. शशी पुन्हा एकदा गोलंदाजच्या दिशेने फलंदाजच्या दिशेने चेंडू टाकतायत. जलदगतीचा चेंडू पडे चेंडू लागला असं दाखवतायत. पाचीची दाद मागण्याचा प्रयत्न इथं गोलंदाजाचा तो फेटाळून लावलेला आहे. चेंडू पडे लागून एक धाव मिळते. ती महेंद्र यांना संघाला देखील संघाची धावसंख्येने पुढे सरकते. धावसंख्या 3. 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या होते 20 चेंडू आणि अजूनही 42 धावांची आवश्यकता. या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील शशी तांडेल. आपण आलात आपले मनपूर्वक आभार. आपण 5वा चेंडू शशी यांचा या षटकातील.
फटकावला चेंडू लॉंगांच्या दिशेने शतरक्षक चेंडूच्या मागे आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न खराब शतरक्षण 4 धावा बहाल केले जात आहेत त्या भाड्यांना जुगाव संघाला धावसंख्या मिळते अशा प्रकारे धावसंख्येने 19 धावसंख्या 7 5 चेंडूमध्ये येणाऱ्या 19 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या आता मात्र 38 सुरेख चेंडूवर सुरेख फटका खराब क्षेत्ररक्षण शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 11 धावांची सरासरी असताना बघूया कुठपर्यंत मजल मारतायत जुगाव संघ आणि सुरेख चेंडू त्रिफळाचीत बाद एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात शेवटच्या चेंडूवर आणि दुसरा बळी या षटकातील 7 धावांवर अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात 45 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 2-7 येणाऱ्या 18 चेंडू धाव्या असतील त्या 38 चला फलंदाज लवकर कारण अजून आपल्याला 2 सामने खेळायचे आहे आणि सामन्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम सामना मी मगाशी म्हणालो होतो की 5 षटकांचा होईल परंतु 4 षटकांचा देखील होईल की नाही ही आता शंका निर्माण होते दरम्यान बाळ्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात कोण गणेश बॉलर गोलंदाज गणेश कुमार बाळ्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात ते कुमार परंतु खेळतील महेंद्र फटकावण्याचा प्रयत्न घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय पंचांचा 1 धावेचा 1 घोषितचा इशारा येतो अशा प्रकारे या दुसऱ्या षटकात धावसंख्या 2-8 17 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी गणेश लेग ब्रेक पद्धती चेंडू सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू डाव्या यष्टीवरून उजव्या यष्टीकडे वळवण्याचा फिरत देण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न निर्धाव चेंडू पुढची कामगिरी यष्टीची बजावतात धावसंख्या स्थिर धावसंख्या 8 2 गड्यांच्या मधले 16 चेंडू 37 धावा सामना जिंकण्यासाठी उपांत्य फेरीतला अर्थातच सामना जिंकल्यानंतर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल संघ जिंकणारा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकले चेंडू नकारात्मक चेंडूचा इशारा अवांतर धावसंख्येने धावसंख्या एकने पुढे शकते धावसंख्या 2-9 दिशा भरकटली 1 धावेचा मोबदला चुकावा लागतोय 16 चेंडू 36 धावा 45 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 2-9 गणेश यांचा पुढचा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू भिरकावले मिड विकेट स्क्वेअर लेग सीमारेषेकडे वतंग षटकार षटकारी संघाची नाव संख्या दुहेरी अंकामध्ये नेऊन ठेवलेले अर्थातच 15 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना येणाऱ्या 15 चेंडूत धाव्या हव्या असतील 30 म्हणजेच 15 चेंडू प्रत्येक चेंडू गडी 2 धावा फुलटॉसवर चेंडू बघितलाय घेतोय आणि पुल केलाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे षटकार गणेश यांचा पुढचा चेंडू हळवार पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने स्टेअर केलाय पंचांचा इशारा चौकार षटकारानंतर लगोलग चौकार आणि संघाची धावसंख्या 2-19 14 चेंडू 26 धावा समीकरण बदलताना दोन्ही संघाचं आता मत पारड समान पुढचा चेंडू गणेशांचा पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने स्टेअर केलाय खणखणीत बघायचंय चौकार षटकार चौकार आणि चौकार 3 चेंडूच मध्ये 14 धावा वसूल केल्या आहेत आणि 5 चेंडू मध्ये आतापर्यंत
13 चेंडूमध्ये 12-20 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. धाव संख्या आता झालेली 23, म्हणजे अर्ध्या धावा झालेल्या तिथे. 13 चेंडू आणि 22 धावा. खूपच महागडे षटक. आतापर्यंत 15 धावा दिलेल्या आहेत या 5 चेंडूमध्ये गणेश यांनी. शेवटचा चेंडू 16, माफ करा 16. आणि इथे मात्र सुरेख चेंडू, पायावर चेंडू आलतो, निर्धाव चेंडू. धाव घेण्याचा प्रश्न आहे. षटक संपतोय, दुसरं षटक संपतोय. दुसऱ्या षटकानंतर 2 बाद 23, 14, 16 धावा दिलेले आहेत या षटकात गणेश यांनी. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांचं पारडं समान. भर समुद्रामध्ये दोन संघाचं तारो डोल. हा कुमारनीच पूर्ण नाही. हा कुमारनी एक धाव काढल्यानंतर मारलं. हा नाही, शेवटचा डॉट पडला. वैयक्तिक पहिलं सांघिक, तिसरं षटक मिथून. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सारसोळ एकाच संघाने 44 धावा फटकावून 45 धावांचा आव्हान ठेवलं असताना 2 षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा झालेत. येणाऱ्या 2 षटकात धाव्या असतील त्या 22. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतात ते मिथून. सामना करतील कुमार. भिरकावला चेंडू, परंतु चेंडूच्या रेषेत क्षेत्ररक्षक आणि चेंडू हातातून उडी मारतोय. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण देखील. सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर कुमार यांना 2 धावा मिळतात. जोगाव संघाला 2 धावा मिळतात. धाव संख्या 2 बाद 25. 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. झेल घ्या सामने जिंका, कॅचेस विन मॅचेस. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी, गेम ऑफ चान्स आपण म्हणतो. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे आणि त्याची अनिश्चितता दिसताना दिसते इथे. तर सुरेख चेंडू ब्लॉकर म्हटला का चेंडू धावचीची संधी रवी मेहर यांनी गमावलेली आणि एक अतिरिक्त धाव, 2 धावा. तिसरी धाव घेताना हा ना करता करता 3 धावा पूर्ण. हातातून 3 धावा दिल्या जात आहेत. काहीशी गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि त्या गचाळ क्षेत्रानं नुकसान कितपर्यंत होते बघायचं सारसोळे संघाला. धाव संख्या 28. अच्छा, अंपायर कॉल आले बघूया. धावचीतसाठी इथे नाबाद म्हणून सांगतात आमचे हे लाईव्ह क्रिकेटचे ऑपरेटर आहेत आणि दिसलं त्यांना याच्यामध्ये. आणि नाबाद खेळरेषेपर्यंत पोहोचलेले होते. धावसंख्या 28, 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 10 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या 17. दोन चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा दिल्या आहेत त्या मिथून यांनी. सुरेख फटकेबाजी. कुमार यांची आता मात्र खेळण्यासाठी सज्ज महेंद्र. मागच्या षटकात सुरेख फटकेबाजी महेंद्र यांची. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडूवर सुरेख फटका, स्क्वेअर लेग मिडवेच्या पट्ट्यामध्ये खेळून काढला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याचं कुमार यांचं. पुन्हा एकदा 3 धावा घेण्याचा प्रयत्न. अधिक 40चे खेळाडू, स्वास्थ्य शरीर आयुष्य महान याची परिस्थिती देते ना. धाव संख्या 30. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा ना. 45 धावांचं लक्ष्याचं पाठला करताना 2 बाद 30 आणि येणाऱ्या 9 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न
आणि धावचीची संधी गमावलेली आहे इथे. एक लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या 1 ने पुढे असते. 2 बाद 31. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिला उपांत्य फेरीतला हा सामना रंगताना दिसतोय. स्वर्गीय गणपत शेठ प्रकाश नाईक मैदानावर. वनमंत्री चषक गावदेवी बनकोडे एकादश संघाच्या वतीने. आणि इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 31. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हा जर निर्धाव चेंडू जातोय तर नक्कीच सारसोळे संघाला विजयाची संधी असेल. परंतु कुमार व महेंद्र तेवढ्याच ताकदीचे फलंदाज. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 45 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 2 बाद 31. येणाऱ्या 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कुमार फटकावण्याचा प्रयत्न. सुरेख प्रयत्न आणि यष्टीचीच बाद. फटकावण्याचा धाव घेण्याचा प्रयत्न होता. 3 बाद 31. आणि शेवटच्या षटकात 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. तर प्रकाश मिरजकर या 6 चेंडूत 14 धावा होतील की काय असं आपला एक प्रेडिक्ट वर्तवा. निश्चितच. हॅलो हॅलो येतोय. हॅलो चालू करा. तर नाही राहू द्या घ्या. तर काहीसा विचार म्हणून 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. तर क्रिकेट हा एक अनिश्चित खेळ आहे आणि काय घडेल हे सांगता येत नाही. परंतु जवळपास 70% संधी दिसते ती सारसोळे 11 संघाला. आणि बघूया काय होतंय. बॅट्समन कोणाला? बॅट्समन कोण पण? जरा लवकर. बिरजू. रवी वैयक्तिक पहिलं. रवी तांडेल वैयक्तिक पहिलं. सांघिक शेवटचं निर्वाणीचं षटक. 6 चेंडू 14 धावा. दोन्ही संघांना समान संधी. रवी देखील एक ऑब्रेक लेगब्रेक गोलंदाजी असणारे गोलंदाज. त्याचबरोबर महेंद्र सलामीला आले फलंदाज. नक्कीच आपल्या मनगडाच्या जोरावर आपल्या या संघाला उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश करून देतात का बघायच्यात. तसेच रवी तांडेल बघूया. ज्याप्रमाणे शशी तांडेल यांनी गोलंदाजी केली 7 धावा देऊन 2 बळी मिळते. त्यांचेच बंधू त्यांच्याचप्रमाणे कामगिरी बरोबर बघायचं आहे. महेंद्र तांडेल माफ करा महेंद्र पाटील सामना करतील रवी तांडेल यांच्या गोलंदाजीचा. 6 चेंडू 14 धावा. चला कृपया लवकरात लवकर पंच सामना सुरुवात करावी. अजून 2 सामने खेळवायचे. अंतिम सामना फक्त 2 सामन्यांचा नाही खेळवायचा आपल्याला, तर तो 4 षटकांचा खेळवायचा आहे. या महेंद्र आपण 6 चेंडू 14 धावा पैकी पहिला चेंडू रवी तांडेल यांचा. फुलटॉस मध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावलाय. चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण तिथे एकदा पूर्ण. दुसरी धाव घेताना टप्पा येईपर्यंत 2 धावा पूर्ण. धाव संख्या 33. 3 गड्यांच्या मधल्यात 5-12. इथे मात्र 7-12 नाहीये. 3 बाद 33. एक लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. कदाचित षटकार झाला होता, परंतु खेळणाराच माहीत असतो तिथे कशी परिस्थिती आहे. दरम्यान रवी यांचा पुढचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. सुरेख अप्रतिम प्रयत्न. चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. 3 बाद 33. 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना येणाऱ्या 4 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. ती क्षमता महेंद्र पाटील यांच्या मनगडामध्ये तर आहेच, परंतु रवी तांडेल सुरेख गोलंदाजी करतायत. मुक्त फटकेबाजी करून देत नाहीत. तिसरा चेंडू आता मात्र भिरकावलाय. वतंग षटकार. 3 चेंडू 6 धावा. धाव संख्या 39. 3 गड्यांच्या मोबदल्यात
45 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना हा मात्र चेंडू हा पोली गेला, महेंद्र आणि हेरला आणि उचलून लॉंग ऑफ सी मार्शलकडे उत्तुंग षटकार. 12 चेंडू मध्ये 21 धावांची धुवाधार फलंदाजी. अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडूच्या रेषेत क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक, इथे मात्र धडक बसते आणि 2 धावा जात आहेत. महेंद्रना 2 धावा मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण, 2 धावांनी संघाची धावसंख्या 41, 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 2 चेंडूत 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हा जर झेल टिपत होते तर नक्कीच सामन्याचं समीकरण बदललं गेलं असतं आणि 2 चेंडू 6 धावा आल्या असत्या आणि तिथे काय घडलं गेलं असतं ते आता घडणारी 2 चेंडू सांगतील. भाग्य विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते बघायचं आहे आणि 2च चेंडू अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 4 धावा. महेंद्र आपल्या एखादी सामना आपल्या बाजूने फिरवताना पहिला चेंडू 2, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 6, चौथ्या चेंडूवर 2 अशा 10 धावा आतापर्यंत गेलेल्या आहेत आणि 2 चेंडू 4 धावा. फक्त एकच फटका आणि 2 बळी. रवी घ्यायचे आहेत तुम्हाला. एकच फटका महेंद्र भाऊ. बघूया येतोय का. 5वा चेंडू शेवटच्या षटकातील. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. भिरकावलाय मिड विकेट क्षेत्रात. टप्पा घेतल्यानंतर चेंडू उचली घेतोय. मनपूर्वक अभिनंदन. अधिक 40 क्रिकेट संघ जुगाव अंतिम सामन्यात प्रवेश केल्याबद्दल. परंतु 9 धोने अधिक 40 संघ सारसोल एकादश संघ 4था क्रमांक, 3रा 4था क्रमांक आपणास मिळालाय. नाबाद 33 धावांची खेळी 24 चेंडू मध्ये 24 नाही सॉरी किती माफ करा 15 चेंडू मध्ये 33 धावांची नाबाद खेळी. विजय याला साजेशी खेळी. मनगड आपल्या एका हाती